नमस्कार. आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण अध्याय 12वा. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, महागभीर नीरपूर पापदूत भूतलं, ज्वलंत समस्त पातकारी दरितापदाचलं, जगल्लले महाभये मृकुण्डसून हर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, गत तदैव मे भयं त्वबम्बु वीक्षितं यदा, मृकुण्डसून शौनका सुरारी देवी सुरारी सेवी सर्वदा, पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःखवर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. असं नर्मदा अष्टकातले 2-2 कडवी मी प्रत्येक अध्यायाच्या आधी म्हणते आहे. मग युधिष्ठिर मार्कंडेय ऋषींना प्रश्न करतात, हे श्रेष्ठ मुनिवर, नर्मदा ही सर्वश्रेष्ठ कशी ते मला सांगावे. गंगा कनखले पुण्या कुरुक्षेत्रे सरस्वती, ग्रामे वा यदि वा अरण्ये पुण्या सर्वत्र नर्मदा, त्रिभिः सारस्वततोऽयं सप्ताहेन तु यामुनं, सद्यं पुनति गांगेय दर्शनादेव नर्मदम्. वर सर्व नद्यांचे वर्णन आहे. गंगा ही कणखल येथे श्रेष्ठ मानली जाते, मग तो जो प्रदेश आहे त्या ठिकाणी. कुरुक्षेत्रावर सरस्वती ही पुण्यप्रद मानली जाते, किंवा तिथलं जे काही पाप धुणारं काम सरस्वती करते. 3 दिवस सरस्वती नदीत स्नान केल्याने पापनाश होतो. 7 दिवसात यमुनेमध्ये पापनाश होतो. गंगा स्नानाने 1 दिवसात पापाचा नाश होतो. परंतु गाव वन अरण्य सर्वत्र जी नर्मदा पुण्यदायिनी मानली जाते, तिच्या फक्त दर्शनानेच तुमचा पापनाश होतो असे सांगितलेले आहे. आणि नर्मदेच्या स्नानाने पापमुक्तीच काय, शापमुक्ती सुद्धा मिळते. ती कलिंग देशाच्या पाठीमागच्या पश्चिम अमरकंटक पर्वत येथे प्रगट झाली. नर्मदा 3ही लोकात पवित्र आणि पुण्यप्रद मानली जाते. या श्रेष्ठ नदीच्या किनारी देवता, गंधर्व, यक्ष, किन्नर, तपस्वी, ऋषीमुनी, सामान्य मानव उत्तम सिद्धीस प्राप्त झाले आहेत. तिच्या किनाऱ्यावर स्नान करून, यम नियम पाळून, इंद्रियांना जिंकून 1 रात्र जो जप करतो तो 100 पिढ्यांना तारतो. अमरकंटक पर्वतात सर्व आश्चर्यस्थल आणि ऋषी मुनींच्या वंदित असे जे सिद्धक्षेत्र आहे, ते सिद्धीची इच्छा करणारे सिद्ध विद्याधर हे सर्व दृश्य अदृश्य होऊन या स्थानात निवास करतात. म्हणजे अनेक लोकांना सिद्धी प्राप्त करायची असते, ते दृश्य अदृश्य रूपाने या गंगेच्या ठराविक या अमरकंटकाच्या स्थानामध्ये राहिलेले आहेत. मीही या उत्तम स्थानाचा आश्रय घेऊ इच्छितो. निश्चितच नर्मदेत ओंकार स्वरूप शिवशंकर आपल्या सर्व गणांचा वास करतात. आता तुला अमरकंटक पर्वताच्या तीर्थांचा विस्तार सांगतो. येथे नर्मदेच्या दोन्ही तटावर जी तीर्थ आहेत त्याचा विस्तार कोणीच करू शकत नाहीत. जवळजवळ 100 योजने ते 400 कोस अमरकंटकापासून समुद्रापर्यंत दोन्ही तटावर 60 कोटी 60,000 तीर्थक्षेत्र आहेत. वायुदेवाने मात्र 68 कोटी 73,700 इतकी तीर्थ सांगितली आहेत, म्हणजे वायुपुराणामध्ये सांगितली आहेत. ही सर्व तीर्थक्षेत्रे निरंतर धर्मबुद्धी असणारा मानवच पाहू शकतो. कलियुगात मानवास अल्पता हीनत्व प्राप्त होते. हे तीर्थ पितरांना तृप्त करणारे व मोक्षदायक आहे. तेथे श्रेष्ठ दारुवन व चरू नदीचा शुभ संगम आहे. उत्तर तटावर चारुकेश्वर तीर्थ आहे. दारुकेश्वर व कोटी तीर्थ ही कोटी यज्ञाप्रमाणे आहेत. अमरनाथ अमरेश्वराच्या बाजूला 108 शिवलिंग आहेत. त्याला वरुणेश्वर हे सर्व तापहरण करणारे त्यातील आहे. माधांचा पुराच्या बाजूला सिद्धेश्वर यमेश्वर आहे. ओंकारेश्वराच्या पूर्व भागात केदार तीर्थ आहे. त्याच्या जवळ पापनाशक स्वर्गद्वार आहे. ते ब्रह्मदेवाच्या नावाने प्रसिद्ध आहे. असं एक स्वर्गद्वार आम्ही केदारनाथला गेलो होतो तेव्हा, कैलास मानस परिक्रमेला, तेव्हा तिथं एक स्वर्गद्वार पाहिलेला आहे. एक अशी चौकट आहे ज्याला स्वर्गाचं द्वार म्हणतात, आणि त्यातून आपण पलीकडं जायचं. हल्ली त्यास बर्मान घाट म्हणतात. पुढे सतसारस्वत आहे. रुद्राष्टक हे 8 रुद्राचे स्थान आहे. सावित्र आणि सोमवती व्रत हे दक्षिण तटावर आहे.
ओंकार पर्वतावर करोडे रुद्राने स्थित आहेत. हे सर्व स्नान व चंदनमाळेने संतुष्ट होतात. स्वतः ते रुद्र प्रसन्न होतात व मंत्र जपाने पापाची धनदानाने अनंत फलाची प्राप्ती करून देतात. म्हणजे मंत्र जपाने काय जातं, पाप नष्ट होतं. आणखीन धनदान केलं म्हणजे पैसा म्हणा काही दान केलं तर तुम्हाला अनंत फळं तिथं मिळतात. नर्मदा जलपानाने सर्व भोग प्राप्त होतात असे शिवशंकरांनी सांगितले. म्हणजे नर्मदेचं फक्त पाणी प्या तुम्ही, सगळे भोग तुम्हाला मिळतील. चांगले भोग पण आणि वाईट भोग पण, धरा थोडक्यात, पण चांगले भोगच मिळतील. पश्चिमेकडे भगवान स्वतः ओंकार रूपाने स्थित आहेत. तेच जगताचे आदी सनातन पुरुष आहेत. या स्थळी स्नान करून पवित्र होऊन जितेंद्रिय आणि ब्रह्मचर्य पाळून विधिकर्माने पितृकार्य करावे. तिलमिश्रित जलाने पितृदेवाचे तर्पण करावे. 7 पिढ्यापर्यंत त्यांचे कुळ स्वर्गात प्रसन्न होतात. म्हणजे तिथं पितृकार्य करायचे, थोडक्यात श्राद्धविधी कर्मविधी करायचा आहे. तिळांजली द्यायची. तिळाने मिश्रित पाणी असतं, पाण्यात तीळ टाकून जे आपण तर्पण करतो ते त्या ठिकाणी करायचं आहे. स्वस्थ शरीराने सुखी होऊन अनेक भोगाची प्राप्ती करून घेतात. साधकाच्या ऐहिक आणि पारलौकिक सुखाचा लाभ शिवकृपेने होतो. अमरकंटक पर्वताच्या पश्चिमेस ज्वालेश्वर कुंड आहे. तेथे संध्या उपासना आणि पिंडदान केल्याने 12 वर्षापर्यंत पितृगण तृप्त होतात. म्हणजे त्या अमरकंटकाच्या ठिकाणी जिथं ज्वालेश्वर कुंड आहे तिथं संध्या करायची आणि पिंडदान करायचं, तर 12 वर्षापर्यंत पितर आपले तृप्त होतात. नर्मदेच्या दक्षिण काठावर कपिला नावाची नदी आहे. ती अर्जुन आणि देवदार वृक्षांनी झाकली आहे. हे स्थळ माधवी, सल्लकी व आणि इतर वेलींनी समृद्ध झाले आहे. हा प्रदेश गर्जना करणारे सिंह, वाघ तसेच मोर, करंडक, सुंदर पक्ष्यांनी युक्त आहे. तेथे 100 कोटीपेक्षा अधिक ऋषींनी राहून तपाचरण केले होते. या कारणाने ही भूमी सिद्ध आणि पवित्र झाली आहे. कपिल व महर्षी यांचे भक्तगण येथे निवास करत होते. त्यांच्या तपाने या नदीचा पापाचा क्षय करणारी म्हणून हिला कपिला नावाने ओळखली जाते. भगवान शंकराच्या कृपेने येथे केलेली सर्व कर्मे कोटीवत होतात. म्हणजे 1 रुपया दान केला तर कोटी रुपये दान केल्यासारखं इथं आहे. प्रणव ओंकाराचे अक्षरसहित रूप आहे. शिवस्वरूप त्या प्रणवेच्या मात्रेनेच अक्षररूप बनते. पशु, वृक्ष, गुल्म, लता इतर कोणी असो, मृत्यूनंतर ते स्वर्गलोकी जातात. तेथेच एखाद्या विशल्या महानदी आहे. तेथे एक विशल्या नावाची महानदी आहे. तेथे स्नान करून न्यासपूर्वक दान दिले की तो पुण्यात्मा होतो. देवगण, किन्नर, महासर्पासहित राक्षस, गंधर्व, तपोगण, ऋषी अमरकंटकात येऊन पुण्यागतीला जातात. पुण्यवती नर्मदेस वंदन करतात. पूर्वी नर्मदेचा पुत्र शल्य होता. तो शल्यरहित केला गेला तेव्हा देवऋषींनी त्याचे विशल्या असे नामाभिधान केले. राजन, पूर्वी शंकरासह सतीने मोठ्या हर्षाने नर्मदेत क्रीडा करून जलातून बाहेर येऊन उत्तरीय वस्त्र परिधान केले. पूर्वीच्या ओल्या वस्त्रातून पिळल्यावर जे पाणी निघाले तीच ही कपिला नदी होय. भगवतीच्या अवयवापासून या जलवस्त्राचा जो भुरा रंग निघाला म्हणून वर्ण या नावाने तिला कपिला म्हणू लागले. म्हणजे ती तिथे थोडी गडूळ अशी आहे म्हणून तिथं भुरा रंग आहे आणि म्हणून त्याला कपिला हे नाव तिथं दिलेलं आहे. तो सुगंधी रसाने युक्त होता. तसेच हत्तींनी ते वस्त्र पिळल्यावर जे लाल श्वेत जल निघाले ते कपिल वर्गाचे होते. तीच ती श्रेष्ठ नदी कपिला असे मानले जाते. ही कपिला अत्यंत परम पुण्यदायिनी आहे. या अध्यायात अमरेश्वर, अमलेश्वर, ममलेश्वर ही येथेच आहेत. अमरकंटक ते ओंकारेश्वर या स्थानाचे विलक्षण महात्म्य मी येथे उद्घूत केले आहे. येथील जे अलौकिक महात्म्य जाणून महर्षी कपिल आपल्या देवहूती नामक आईस आत्मबोध आणि जीवाचे यथार्थ कल्याण कशात आहेत, शाश्वत काय आहे, असार काय आहे, सार काय आहे यांचे गुण सांगून तिला संसार पाशातून तसेच जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त करतात. तिला भगवत स्वरूप बनवून सांख्य मताचे चिंतन करण्यासाठी या ठिकाणी तपश्चर्येसाठी ते राहिले. कपिल मुनी हे प्रत्यक्ष महाविष्णूंचा सिद्धावतार आहे. त्यांनी धर्मस्थापनेसाठी शास्त्र आणि वेदांची प्रतिष्ठा वाढविण्याकरता
ज्ञानदायिनी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नर्मदेच्या काठी त्यांनी तपाचरण केले. अमौलिक सांख्य तत्वज्ञानाची मूर्तमेढ या ठिकाणी रोवली गेली. म्हणजे सांख्य ज्ञान, आपले अनेक ज्ञान आहेत, 4 वेद आहेत आणि प्रत्येकाचं तसं एक सांख्य ज्ञान आहे. तर ते कुणी केलं तर ते कपिल मुनींनी या नर्मदेच्या काठी केलेलं आहे. ही कपिला नदी या नावाने इथे प्रचलित झाली. असा कपिल तीर्थाचा महिमा आणि महात्म्य सांगून हा अध्याय संपूर्ण केलेला आहे. नर्मदे हर. अनेक शास्त्रांप्रमाणे एक सांख्यशास्त्र आहे. इथे ते ह्या नदीच्या काठी त्याचा झेंडा रोवला गेला असं म्हटलं जातं. नर्मदे हर.